दर्शकांनो, जय महाराष्ट्र. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टीव्हीचा हा स्पेशल कव्हरेज आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आता आपण आहोत बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि आता नगर परिषदांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धामधूम सुरू आहे आणि या अवस्थेमध्ये सगळ्या जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित असणारा हे मेहकर नगर परिषदेचं निवडणुकीचं हे वातावरण आहे. आणि या अवस्थेमध्ये आपण आत्ता आपल्यासोबत जुळलेले आहेत मेहकर लोणार मतदारसंघाचे माजी लाडके आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर. एकंदरीत संपूर्ण धुरा या नगर परिषद लोणार मतदारसंघाची साहेबांकडे आहे. एकंदरीतच आपण जाणून घेणार आहोत की इथलं वातावरण आता पेटलेलं आहे आणि खरं तर त्रिवेणी अशा पद्धतीचं हे वातावरण इथे आहे. तीन वेगवेगळ्या पक्ष गटाचे लोक या ठिकाणी हे निवडणूक लढवत आहेत आणि आपण जाणून घेतो भाऊ काय वातावरण आहे या मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये. मेहकर नगरपालिका नगराध्यक्षपदाचे अजय उमाळकर आणि 13 प्रभागातील शिवसेनेचे 26 उमेदवार आणि लोणारमध्ये संगीताताई मापारी आणि 10 प्रभागातील 20 उमेदवार शिवसेनेचा धनुष्यबाण म्हणून घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहेत. आणि आम्ही पाहिलं गेल्या 2.5 वर्षामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब तत्कालीन मुख्यमंत्री होते आणि नगरविकास विभागाच्या वतीनं देशाचे केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब आणि या सर्व या मान्यवर नेत्याच्या मार्गदर्शनाखाली या शहराचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं जी काही मी शहरामध्ये विकास कामं आणलीत त्या कामाच्या भरोश्यावर या मायबाप जनतेच्या संपर्काच्या भरोश्यावर आणि वेळोवेळी सतत आम्हाला यांनी दिलेले आशीर्वाद यांच्या भरोश्यावर आमच्या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक मोठ्या संख्येने या ठिकाणी निवडून येणार आहेत. आणि त्याचं कारण आमचा असलेला संपर्क, त्या केलेली कामं, विकास कामं याच्या भरोश्यावर निश्चित या ठिकाणी दोन्ही ठिकाणी शिवसेनेची सत्ता येणार आहे. एकंदरीत भाऊ, इथे मेहकरमध्ये आणि लोणारमध्ये तुमची जी भिडत आहे किंवा लढत आहे खास कोणासोबत आहे? म्हणजे उभाटासोबत आहे का काँग्रेससोबत आहे? काय वाटतंय? तसं तर आम्हाला वाटतं आमच्या जवळही कुठला उमेदवार या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये नाही. मेहकरमध्ये आम्ही जे काही प्रचाराची आघाडी या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळं असं वाटतं की मागच्या सर्व विक्रम मोडून यावेळेचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक आमचे सर्वात जास्त निवडून येतील. निवडणुकीचा एकंदरीत अजेंडा काय किंवा काय इथे समस्या होत्या आणि त्या कशा पूर्णत्वास आपण घेऊन जाणार आहोत? एकीकडे तुम्ही पाहिलं असेल की न भूतो न भविष्यती या शहरामध्ये रस्त्याचा बॅकलॉग होता, नाल्याचा बॅकलॉग होता, ओपन ग्राउंड सौंदर्यीकरण, त्यासोबत पाणीपुरवठा योजना, शहरातील नगरपालिका बिल्डिंग असेल आणि जे काही धार्मिक आमचे स्थळं आहेत त्या स्थळाचा झालेला विकास असेल. हे आता ग्रामीण मी आज पहिल्यांदा या प्रभागामध्ये फिरलो आहे आणि या ठिकाणी आमच्यावरती आरोप केले जातात की यांनी कुठल्याच प्रकारचे विकास कामं केले नाहीत. परंतु पुन्हा एकदा मी आजच्या या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं तर आमचे उभाटाचे आमदार जे आमच्यावरती बिनबुडाचे आरोप या ठिकाणी करतायत, मी तर म्हणेल या शहरातील सुज्ञ नागरिकाच्या हाती मी आणि त्यांनी जे काही उभाटाचा आमदार असेल त्यांनी आणि जे काही त्याचे चलेचपाटे आमच्यावरती आरोप करतात की केवळ हे चुकीच्या पद्धतीने विकास कामाचं सांगताय. म्हणून या आता जे काही मी या ठिकाणी फिरलो आहे, गजाननगर, समतानगर, म्हाडा कॉलनी, टिळकनगर, शिवाजीनगर, शाहूनगर, बालाजीनगर या परिसरामध्ये सामान्य नागरिकाला आपण समोर करू. तो आमदार आणि मी स्वतः त्यांच्यासोबत फिरतो आणि ह्यांना झालेली कामं दाखवतो आणि खेटर त्या जनतेच्या हाती देतो. जे कोणा चुकीचं सांगत असेल त्यांना कामं झाली नसेल तर मी खेटर खायला तयार आहे, परंतु झाले असतील तर फाटोस्तर त्या जे आमच्यावरती आरोप करतात त्याला मारा, असं जाहीर आव्हान माझं आहे की या कामाच्या भरोश्यावर निश्चित यावेळेसही आमची शिवसेनेची सत्ता या ठिकाणी बसणार आहे. आणि जी काही उर्वरित कामं असतील येणाऱ्या काळामध्ये आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून हे जे काही शहराचं नगरविकास खातं आहे ते माननीय एकनाथ शिंदे साहेबाकडे आहे. केंद्रीय मंत्री आमच्यासोबत आहेत आणि निश्चित जे काही शहराचा जो काही विकास थोड्याफार प्रमाणामध्ये या ठिकाणी राहिलेला आहे तो बॅकलॉग येणाऱ्या वर्षभरामध्ये या ठिकाणी भरणार आहोत. आणि शहराचा अत्यंत महत्त्वाचा जो काय महिला भगिनीचा विषय होता, पाणी पुरवठा, पाण्याच्या माध्यमातून जे शहरामध्ये पाण्याच्या अडचणी काही काळ महिला भगिनीला गेल्या, परंतु येणाऱ्या 5-7 महिन्यामध्ये मुबलक असं पाणी या शहरातील आमच्या महिला भगिनीला देण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि निश्चितच स्वच्छ पिण्याचं पाणी आणि कुठल्याच प्रकारची म्हणजे पाण्याला 24 तास नळ देण्याचं जी काय आमची पेंटाकडी धरणावरून पाणीपुरवठा 125 कोटी आम्ही मंजूर केली आहे त्या पाणीपुरवठा योजनेचं काम लवकरात लवकर पूर्ण करून या शहरातील सर्वांना स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याचं कामसुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी. हो, एकंदरीत आपल्याला आरोप होतो या ठिकाणी की जे अतिक्रमणधारक लोक होते त्या लोकांचं अतिक्रमण हटवलं गेलं आणि जवळ 200-400पेक्षा जास्त परिवार यावरती उघड्यावरती आले, देशोधडीला लागले आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं पोट्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी भयंकर समस्या निर्माण केल्या गेली. त्या अनुषंगाने काय सांगाल तुम्ही?
एकीकडे कुठल्याही माणसाकडं एक बोट करत असताना बाकीचे बोटं आपल्याकडे असतात, याचं भान विरोधी लोकांनी या ठिकाणी ठेवलं पाहिजेत. जे काही या ठिकाणचं अतिक्रमण काढलं हे काही आम्ही काढलं नाही. एकीकडे राज्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू झाली. सुप्रीम कोर्टाचा आदेश होता, ज्या काही शासकीय जागेवरती अतिक्रमण झालं आहे ते काढण्याचा आदेश सरकारच्या माध्यमातून. कारण की तुम्ही पाहिलं असेल की मेहकर शहरातील मुख्य रस्ता जो काही आपल्या खालच्या स्टँडपासून किंवा शहरापासून इकडे आपल्या नाही वरती येतोय डोनगाव रोड, त्या रोडच्या वर तुम्ही पाहिलं असेल या शहरातील सर्व मुख्य शाळा या रोडवरती आहेत. त्याच्यामुळं रस्ता अरुंद असल्यामुळं बरेच अपघात या ठिकाणचे विद्यार्थ्यांचे झालेत. बरेच आपले नागरिक या ठिकाणी अपघातामध्ये काही दगावले. आणि या दृष्टीनं जे काही अतिक्रमण काढण्यात गेलं, परंतु त्या सर्व व्यापाऱ्याला ते वाऱ्यावरती न सोडता माननीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांनी निर्णय घेतला. जे काही 200 दुकानं त्या ठिकाणी काढले गेले, परंतु शहरातील 200पेक्षा अधिक जे काही व्यापारी असतील त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात या दृष्टीनं 350 कॉम्प्लेक्स आम्ही बसस्टँडसमोर या ठिकाणी देण्याचं काम केलं आहे. 50% त्या ठिकाणी काम झालेलं आहे आणि लवकरच जे काही दुकानं उठले त्या लोकांना त्या ठिकाणी शिफ्ट करून आम्ही चांगल्या पद्धतीने भविष्यामध्ये कुठल्याच अतिक्रमण काढण्याच्या अडचणी त्यांना जाणार नाहीत. त्या माध्यमातून अतिक्रमण पक्के आणि चांगल्या पद्धतीचे दुकान देण्याचा निर्णयसुद्धा माननीय केंद्रीय मंत्री महोदय आणि आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यांचा कायमस्वरूपी जो प्रश्न मार्गी लावलेला आहे. एकंदरीतच या निवडणुकीच्या अनुषंगानं तमाम मतदारांना आपल्या शिवसेना शिंदे गटाकडनं कशा पद्धतीचं जनतेला मतदारांना आव्हान असणार? तेच आम्ही या प्रचाराच्या दरम्यान प्रत्येक आमचा नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील, आमच्या प्रत्येक प्रभागातील उमेदवार असतील, आमचे सर्व असंख्य कार्यकर्ते असतील, आम्ही घर टू घर जाऊन या मतदाराचा आशीर्वाद या ठिकाणी घेतो आहे. आणि आम्ही पाहिलं प्रचारामध्ये फिरत असताना जे काही मतदाराचा उत्साह आम्हाला जे काही आशीर्वाद देण्याच्या दृष्टीनं आम्ही जातो आहे, मागतो आहे, परंतु त्यांच्या बोलण्यातून असं येतं की जी कामं मागच्या 40 वर्षापासून झाली नाही ती 2.5 वर्षामध्ये झालीत. आणि त्या कामाच्या भरोश्यावर तुम्ही नसते आले तरी चालेल, परंतु आम्ही धनुष्यबाण निशाणीवरती आशीर्वाद देऊन तुम्ही जे काही उमेदवार या ठिकाणी उभे केले त्यांना मतदानरूपी आशीर्वाद देणार आहोत. आणि अशा पद्धतीनं मतदाराचा उत्साह पाहिल्यानंतर निश्चित आमची सत्ता या ठिकाणी बसणार आहे. नक्कीच दर्शकांनो, आपण पाहू शकतो या ठिकाणी की येणाऱ्या निवडणुकीच्या निर्णयाच्या दिवशी एकंदरीत हे जे मेहकरचं वातावरण तापलेलं आहे आणि त्या अनुषंगानं तो निर्णय या ठिकाणी मतदार राजा कुणाच्या पारड्यामध्ये टाकणार हे आपल्याला बघणं नक्की राहणार आहे. अजून आपण काही लोकांसोबत जाणून घेणार आहोत. काय वाटतंय तुम्ही पाहूनच राहिले एकदा? माधवराव जाधव साहेब इथं अतिशय उत्साहात आहे. आता प्रचार रॅली चालू आहे आणि आमचे उमेदवार म्हणजे नगराध्यक्षाचे आणि त्या 13 प्रभागातील 26 जे उमेदवार आहे ते जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील. कसं काय शिंदे साहेब जसे सांगतात की बोलायचं नाही, कामाच्या स्वरूपातूनच लोकांना दाखवून द्यायचं की आपली प्रगती म्हणजे काय काम आहे आपलं. तर कोणावर म्हणजे टीका केल्यापेक्षा कामाच्या स्वरूपातच विरोधकांना उत्तर दिले गेलं पाहिजेत. त्या हिशोबानं तुम्ही स्वतः हिंडून पहा की इथं प्रत्येक प्रभागात एकही असं ओपन पेस नाही की तिथं काही म्हणजे ओपन पेस येतील. सर्वाले वॉल कंपाऊंड झाले असतील आणि एक विशेष करून सर्व समाजातील मग मागासवर्गीय असतील, तेली समाज असेल, वारीक समाज असेल, या समाजातील जे सर्व घटक आहेत त्या सर्व घटकासाठी माननीय माजी आमदार संजीव रायमुलकर असतील, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव असतील, यांनी त्यांना भरभरून असा निधी देऊन त्यांच्या समस्या त्या कामाच्या रूपातून दूर केलेल्या आहेत. आपण अजूनही काही लोकांसोबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथले या प्रभागाचे उमेदवार आपल्यासोबत जुळले आहेत. नाव आपलं? डॉक्टर दीपिका रविराज रहाटे. डॉक्टर आहात तुम्ही? म्हणजे खूप चांगले उमेदवार या ठिकाणी शिंदे गटाच्या वतीने मेहकरसाठी दिलेले आहात. एकंदरीत काय सांगाल, कसं वाटतं? वातावरण आमच्यासाठी खरंच खूप चांगलं आहे आणि आम्ही कामाच्या जोरावरच म्हणतोय की आमची सत्ता नक्कीच आता यावेळेस येणार आहे. कारण की मागील 2.5 वर्षामध्ये भूतोन भविष्यती जे काही कार्य झालीत आदरणीय केंद्रीय मंत्री श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच कार्यसम्राट श्री संजयजी रायमुलकर साहेब यांच्या स्थानिक निधीतून म्हणा, यांच्या प्रयत्नातून म्हणा, जी काही विकास कामे झाली त्याच्या जोरावरच आम्ही जनतेला आवाहन करतोय आणि आम्हाला खात्री आहे की आमची सत्ता यावेळेस नक्कीच राहील. एकंदरीत मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना मी असं आवाहन करेल की आपलं मत हे आहे जे तुम्ही विकासाला द्यायला हवं. आपलं मत कधीही वाया घालू नये. जिथे विकास म्हणजे आपल्याला दिसतोय की जिथे विकास कामे घडत आहेत, जिथे विकास कामे चालू आहेत, तर आपलं मत हे नक्कीच धनुष्यबाणाला म्हणजेच शिवसेनेला आणि म्हणजेच विकासाला द्यावं. आपलं मत बिलकुल वाया घालू नये आणि जे काही अपप्रचार होतात त्याला बळी न पडता आपण एक सुज्ञ मतदार म्हणून सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा बघून आणि सगळे मागील कार्य बघूनच मतदान करावे आणि असं
करावं की माझं मत धनुष्याला आणि माझं मत विकासाला, या जोरावरच मतदारांनी आम्हाला मते द्यावीत आणि आम्हाला नगरपालिकेमध्ये बसवावं. आपण जाणून घेतो या ठिकाणी विशेष या कव्हरेजमध्ये आपण बघतो आहोत की उमेदवारासह खऱ्या अर्थानं ज्यांचा आशीर्वाद किंवा ज्यांचं मार्गदर्शन या एकूणच निवडणूक प्रक्रियेला या ठिकाणी शिंदे गटाच्या समस्त शिवसैनिकांना आहे, त्यांना आपण जाणून घेतलं. अजून महिला आघाडीच्या शिवसेनेच्या ताई आपल्यासोबत जुळल्या आहेत. ताई, काय वाटतंय, कसं वातावरण आहे? एकदम वातावरण हे सपोर्टिंग आहे. आणि आता शिवसेनेचा प्रचार करत असताना प्रत्येक प्रभागामध्ये गेल्यानंतर तिथले आमचे 2 उमेदवार आणि नगर अध्यक्षाचे जे उमेदवार आहेत, तर त्यांच्यासाठी आम्ही प्रचाराला फिरत असताना आम्ही त्या लोकांना ज्यावेळेस मतदान मागतो तर त्यावेळेस त्यांचीच एक खंत ते व्यक्त करतात की आम्ही जी विधानसभेच्या वेळेस चूक केली, नाहीतर आज आमची सत्ता होती शिवसेनेची आणि सत्तेत रायमुलकर साहेब मंत्री असते तर अजूनही या विकास शहराचा झाला असता. ती जी चूक केली ती चूक आता आम्ही या नगराध्यक्ष पदासाठी करणार नाहीत. आणि तुमचे जे उमेदवार आहेत ते सक्षम आहेत, सुशिक्षित आहेत आणि त्यांना आम्ही नक्कीच धनुष्यबाण. महिला म्हणून शिंदे साहेबांनी खरं तर एक लाडकी बहीण नावाची अतिशय महत्त्वपूर्ण योजना सुरू केली की ज्या योजनेमुळे हर एक बहिणीच्या नजरेमध्ये केवळ आणि केवळ शिंदे साहेबांचंच नाव आहे. आणि आपण पाहतो जवळजवळ 24,000पर्यंत 16 महिन्याचा निधी या ठिकाणी शिंदे साहेबांच्या माध्यमातून. काय महिलांमध्ये काय प्रतिक्रिया आजच्या या प्रसंगाला? त्या महिलांचं अशा प्रतिक्रिया आहेत की शिंदे साहेबांनी जे आम्हाला बहीण मानलं, आमचं कधी कधी एखाद्या प्रॉपर्टीच्या वादावरून सक्का भाऊ आम्हाला बहीण मानत नाही, पण ज्या भावाला साध्या एका मताच्या अधिकाराने आम्हाला बहीण मानलं, त्या मताचा अधिकार आम्हाला दिला आणि बहीण मानून आम्हाला जे एक सपोर्टिंग दिलं, त्यांनी घरात आर्थिक बळ दिलं, त्या बळासाठी आम्ही कधीही शिवसेना आणि शिंदे साहेबाचा धनुष्यबाण सोडणार नाही असं ते आम्हाला नेहमी करता ग्वाही देतात. आणि महिला जिथे आहे लाडकी बहीण तिथेच कधी आमचा म्हणजे असं हे नाही आहे, विकासच होणार आणि लाडक्या बहिणीमुळे आमची सत्तासुद्धा येणार आणि मेहकर नगरपालिकेत सत्ता आहे असणारच. एकंदरीत आपण पाहू शकता ही सगळी पब्लिक आहे, शिवसेना शिंदे गटाची ही प्रचार रॅली आहे. आणि याच दरम्यान आपण काही लोकांपर्यंत काही मतदारांना सुद्धा जाणून घेणार आहोत जे सर्वसामान्य आपल्यासोबत जुळणार आहेत. काका, काय वाटतं तुम्हाला ही सगळी गर्दी पाहून? कुणाचं वार आहे? वारं शिवसेनेच आहे जी, कारण त्यांनी विकास केलेला जी. आहे, त्याच्यामुळे शिवसेनेचं वार आहे, शिवसेनेचं वार आहे. शिवसेनाच येणार. जी जी एकंदरीत शिवसेनेचा वार आहे. आपण काही लोकांसोबत या ठिकाणी जाणून घेणार आहोत. जी शिंदे साहेबाची शिवसेनाच येणार. जी शिवसेना येणार बिलकुल मेकरमध्ये. मेकरमध्ये जी, आपण पाहताय बंधूजनो की हे स्पेशल कव्हरेज आहे लॉर्डबुद्धा टेलिव्हिजनचं. मी प्राध्यापक गजेंद्र गवई आणि काही लोकांसोबत या प्रचार दरम्यान आपण जुळणार आहोत, काही लोकांना जाणून घेणार आहोत. आमच्यासोबत शिवसेनेचे नव्यानं रुजू झालेले जिल्ह्याचे उपनेते आहेत किसनरावजी बळी साहेब. जाणून घेऊ काय वाटते साहेब? आज आपल्याला आमदार साहेब रायमुलकर साहेबांनी सांगितलं रस्ते विकास, सभामंडप असतील, आमच्या ताईंनी सांगितलं लाडकी बहीण योजना असेल. लाडकी बहीण योजनेच्या मार्फत प्रत्येक घरामध्ये कमीत कमी तीन बहिणी आहेत, म्हणजे जवळपास एका वर्षाला 54,000 रुपये एका घरामध्ये मिळतात. एवढी मोठी मदत बहिणीला मिळते. याच्या व्यतिरिक्त जे मी एक पैलवान आहे त्यामुळं रायमुलकर साहेबांनी स्वतः इथं शिवाजी क्रीडा मंडळ असतील त्यांना 1 कोटीचं अनुदान दिलं. आमचा भारत तालीम संघ असेल तिथं जवळपास 75 लाखाची बिल्डिंग बांधून दिली आणि शिवाजी क्रीडा मंडळ तिथंसुद्धा 75 लाखाचा डोम बांधून दिला. त्यामुळे यांनी युवकांच्या स्वास्थ्यासाठी आणि युवक हे व्यसनापासून दूर राहावे याचीसुद्धा काळजी आमच्या केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब आणि आमचे लाडके आमदार रायमुलकर साहेब यांनी घेतली. त्यामुळे या विकासाच्या जोरावर लाडक्या बहिणी असतील, युवक असतील, हे असतील, सर्वजण शिवसेनेला मत दिल्याशिवाय राहणार नाही. आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी जो विकासाची गंगा इथं आणलेली त्याला लोक स्मरून ते धनुष्यालाच मत देतील अशी मला आशा आहे. आपण ताई काय सांगाल या प्रसंगी? नाव सांगाल? जय महाराष्ट्र. मी वैशाली वैभव सावजी, महिला आघाडी शिवसेना शहर प्रमुख. गेल्या 8 ते 15 दिवसापासून बघते रोज प्रचार सुरू आहे. रोजच्या वेगवेगळ्या गाड्या जात आहेत, त्याच्यानंतर रोज रॅली निघते आहे. रोज रॅलीमध्ये रोज देऊन येणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे. त्यांना ही लाज वाटायला पाहिजे की त्यांनी अशी कामं करायला नाही पाहिजे. कारण की जर तुम्ही फक्त मतदान 1000, 2000, 3000 असे घेऊन जर देत असाल, परंतु हे फक्त 3000 रुपये तुम्हाला एका दिवसाचे मिळतील. तुम्हाला दर महिन्याचे 1500 रुपये आपल्याला लाडक्या बहिणीचा स्वाभिमान आहे हा की ते आपल्याला 1500 रुपये दर महिन्याला देतात. आणि त्यांच्याकरता त्यांनी कमीत कमी शिंदे सेनेलाच मत देऊन आपलं शिवसेनेला निवडून आणावं ही मी आवर्जून त्यांना कळकळीची विनंती करते आणि धन्यवाद.
जय महाराष्ट्र. दर्शकांनो, आपण पाहू शकता या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे हे कव्हरेज आपण करत होतो. मेहकर नगर परिषदेचं प्रचाराच्या दरम्यान आपण काही लोकांना या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरं तर एकंदरीचं वातावरण हे तापलेलं आहे. अनेक लोक आपल्या समवेत या ठिकाणी जुळत आहेत. प्रत्येकजण आमचा उमेदवार किंवा आमचा नगराध्यक्ष होणार या पद्धतीचा दावा करतोय, परंतु खरं या ठिकाणी हे निश्चित होणार आहे येत्या निवडणुकीच्या निर्णयाच्या दिवशी. तोपर्यंत आपल्याला हे बघत राहावं लागेल आणि जाणून घेत राहावं. बघत राहा तुमचा आमचा हक्काचं देशातलं एकमेव बहुजनाचं चॅनल, ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन संदीप सर. जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र.